हॅलो फ्रेंड्स, तुम्ही कमेंट्स केल्यानुसार इयत्ता 9वीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका उत्तरांसह अपलोड केली आहे. आता तुमच्यासाठी विज्ञान 1ची प्रश्नपत्रिका उत्तरांसह चॅनेलवर अपलोड करीत आहे. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच मागील वर्षाच्याही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा आणि परीक्षा संपल्यावर एक तरी पुस्तक विकत घ्यायचे आहे किंवा लायब्ररीतून घेऊन अवश्य वाचायचे आहे. अभ्यासाव्यतिरिक्त केलेले अवांतर वाचन तुम्हाला अधिकाधिक समृद्ध करीत असते. इंग्लंडमधील वाचन संस्कृतीविषयी आपण पुढच्या व्हिडिओत जाणून घेणारच आहोत. चला तर मग मुलांनो, आजच्या आपल्या विषयाकडे वळूया. इयत्ता 9वी विषय विज्ञान 1ची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवूया. प्रश्न पहिला अ. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. त्वरण म्हणजे वेळेच्या संदर्भात टिंबटिंब होणारा बदल होय. पर्याय दिलेले आहेत: अंतरामध्ये, चालीमध्ये, वेगामध्ये, विस्थापनामध्ये. उत्तर: त्वरण म्हणजे वेळेच्या संदर्भात वेगामध्ये होणारा बदल होय. न्यूटनच्या टिंबटिंब नियमास जडत्वाचा नियम म्हणतात. पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम यापैकी नाही. उत्तर: न्यूटनच्या पहिल्या नियमास जडत्वाचा नियम म्हणतात. पुढचा आहे: एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा टिंबटिंब. उत्तर आहे: एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा स्थिर असते. पुढचा आहे: एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य टिंबटिंब बलामुळे घडून येते. उत्तर: एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य गुरुत्वीय बलामुळे घडून येते. पुढचा प्रश्न आहे ब. एका वाक्यात उत्तरे लिहा. घरामधील विद्युत उपकरणे कोणत्या जोडणीत जोडली आहेत? उत्तर: घरामधील विद्युत उपकरणे समांतर जोडणीने जोडली आहेत. दुसरा प्रश्न आहे: चेंडू सोडण्याच्या स्थितीवेळी चेंडूमध्ये कोणती ऊर्जा असते? उत्तर: चेंडू सोडण्याच्या स्थितीवेळी चेंडूमध्ये स्थितिज ऊर्जा असते. अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? उत्तर: अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बंदुकीची गोळी हाताने भिंतीवर मारल्यास किंचित ओरखडा पडतो, परंतु तीच गोळी बंदुकीतून झाडली असता भिंतीत खोलवर घुसते का, ते स्पष्ट करा. उत्तर: बंदुकीची गोळी हाताने भिंतीवर मारल्यास कमी प्रमाणात बल परावर्तित होते. या उलट ती बंदुकीतून मारल्यास गोळी प्रचंड वेगाने भिंतीवर आघात करते आणि अधिक प्रमाणात बल निर्माण होऊन भिंतीत गोळी खोलवर घुसते. पुढचा प्रश्न आहे: संयुजा म्हणजे काय, ते उदाहरण देऊन स्पष्ट करा. आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्यांचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो त्या संख्येला मूलद्रव्याची संयुजा म्हणतात. उदाहरणार्थ, सोडियमचे इलेक्ट्रॉन संरूपण 281 आहे. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण 287 आहे. सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो तर क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून सोडियमची संयुजा 1 आहे व क्लोरीनची संयुजा 1 आहे. पुढचा प्रश्न आहे: जडत्वाचे 3 प्रकार कोणते ते लिहा. विराम अवस्थेचे जडत्व, गतीचे जडत्व, दिशेचे जडत्व. पुढचा प्रश्न आहे: एकसमान वर्तुळाकार गतीची उदाहरणे लिहा. पृथ्वीचे परिवलन, ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याची गती, घड्याळाच्या काट्याची गती. स्थितिज ऊर्जेची उदाहरणे लिहा. ताणलेले धनुष्य, घड्याळाची स्प्रिंग, धरणातील पाणी, उंचावर ठेवलेली वस्तू. फरक स्पष्ट करा. एकसमान गती व नैकसमान गती. एकसमान गती: वस्तू अतिशय लहान व समान कालावधीत समान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात. नैकसमान गती: वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला नैकसमान गती म्हणतात. दुसरा फरक: एकसमान गतीमध्ये वस्तूंची चाल बदलत नाही, नैकसमान गतीमध्ये वस्तूची चाल बदलते.
विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओतील प्रश्नांबरोबरच तुम्ही वेगळा घटक ओळखून लिहा, 2-2 नावे लिहा, उदाहरणे सोडवा इत्यादी प्रश्नांचाही अभ्यास करायचा आहे. कारण सर्वच प्रश्न एकाच प्रश्नपत्रिकेत सोडवणे शक्य नाही. तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तीही तुम्ही अवश्य पहा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.